कोणची सामाजिक कार्यकर्ते कुणाल ढेपे याचा काल अमरावतीत अपघात झाला. भयानक अपघात झाला आणि उपचार दरम्यान काल त्याचं ॲक्सन हॉस्पिटल या ठिकाणी प्राणज्योत मावळली. तालुक्यातला अजात शत्रू असणारा तरुण कोणाचे आवाज आले एकदम कधी बी तयार. रात्री 12 वाजता फोन केला, तब्येत चांगली नाही म्हटलं की पडून जाणारा माणूस. या माणसाची कमाई पहा भाऊ किती मोठी आहे. हजारोच्या संख्येनं जे लोक आहेत ना,
सध्या अंत्यविधीसाठी या माणसाच्या आल्या आहेत, पोराच्या आल्या आहेत. माणसाच्या घरी प्रॉपर्टी किती आहे याच्यापेक्षा तुम्ही कमावलं किती, याच्यापेक्षा तुमच्यावर लोक किती प्रेम करतात याचंही उदाहरण आहे. रात्री कितीकही वाजता कॉल केला की कुणाल हा पळून जात होता. आणि तालुक्यातले शेतकऱ्याचे असो, गोरगरिबाचे असो, निराधाराचे असो, अमरावती परतवाडा महामार्गाचं रुंदीकरण असो, प्रत्येक प्रत्येक मागणीसाठी कुणाल हा कायम धडपडत राहत होता. त्यानं लय मोठे आंदोलन केले आणि एक उभरतात नेतृत्व, तालुक्याचं उभरतं नेतृत्व असल्याच्यानं कुणालचं नाव सर्वच ठिकाणी एका पद्धतीनं प्रसिद्ध झालं होतं. कारण इतक्या कमी वयात कोणत्याही प्रकारचं आर्थिक त्या माणसाला पाठबळ नसताना ज्या पद्धतीनं त्या पोरानं कमाई केली, त्याची कमाई सध्या तुम्हाला दिसत असेल. सहकार क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, कृषी विभाग असो, प्रशासकीय कर्मचारी असो, हे सर्वजण सध्या कुणाल ढेपेच्या अंत्यविधीसाठी या ठिकाणी आल्या. सध्या त्याचं हे अंतिम दर्शन. आजपर्यंत तुम्ही लय म्या बातम्या कुणालच्या टाकल्या, पण कुणालच्या आयुष्यातला, कुणालच्या हयातीतला हा शेवटचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. मी कुणाल सोबत माझे काय संबंध होते सांगू शकत नाही, पण कुणालचं हे जे झालं हे लय खराब झालं. कारण त्याला रात्री किती वाजता त्याला काम पडलं की फोन केलं, प्रवीण भाऊ कसं करू, मी सांगा आता कसं करू. त्यावेळेस कुणालला साऱ्यात पहिला फोन त्यावेळेस मला लावला. मला म्हणे कोणी मला सपोर्ट करत नाही, म्हणे पत्रकार मी गेलो की माझ्यासोबत हलकट बोलतात, तुम्ही फक्त मला एकदा थारा द्या. तर कुणाल गावरान नेंदीच्या माध्यमातून जे बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचला. आणि कुणालची एक कमाई आज अंतिम दर्शन कुणालचं या त्याच्या त्या कुष्टा गावात मी मूळ आलो आहे, त्याची किती मोठी कमाई या ठिकाणी आहे. या प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रातला असा एकही माणूस नाही अचलपूर परतवाडा शहरातला की जो या ठिकाणी नाही आहे. असा कुणाल आपला जो जात आहे त्या कुणालची शेवटचा वृत्तांकन मी करत आहे. याचं जे दुःख आहे हे दुःख वेगळं आहे. कारण कुणालला एकदम गरीब दादा भाऊ काका करून त्याच्याही कायम सोबत प्रेमानं बोलणारा कुणाल हा अकस्मात निघून जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण कुणालची हे जे आज जे कोणी सुचून नाही राहिले की कोण्या पद्धतीने करू. कारण प्रत्येक वेळेस किती वाजता रात्री फोन आला तर कधी दादा असं झालं कसं करू, तर कुणाला हा फोन करत होता. इथं कोणत्याही गरीबाचा एखादा पेशंट असो त्याला दवाखान्यात न्यायचं काम पडो, हा समाज कार्य करत असताना असाच बळीचा बकरा होणार आहे. म्हणून इथं जमलेल्या तरुण मित्रांना सुद्धा माझी विनंती आहे की समाजकारण करत असताना खऱ्या अर्थानं आपले विरोधक खऱ्या अर्थानं शोधले गेले पाहिजे. आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना आपल्या सोबत असलेली जे संगडी असते ते